नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, सारंग आणि सावली दोघेही पुन्हा प्रवासाला लागलेले असतात. सावलीला सारंगला काहीतरी सांगायचं असतं. सारंगच्या ती गोष्ट लक्षात आलेली असते. तो बोलतो, तुला काही सांगायचंय का? सावली बोलते, नाही नाही काय नाही. सारंग बोलतो, बोल ग, सांग काय बोलायचंय, बोल पटकन. तेव्हा सावली बोलते, गावाच्या वेशीवर ना एक गणपतीचं मंदिर आहे आणि गावात येणारा प्रत्येक माणूस गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आज जात नाही. आणि गणपतीचं दर्शन घेतलं ना तर सगळी विघ्न गावाच्या बाहेरच राहतात अशी मान्यता आहे. आणि मला असं वाटतं आपण पण दर्शन घेऊया का? आणि मग काय सारंगला इतका राग येतो, तो तिच्याकडे खूपच रागाने बघू लागतो. तेव्हा सावलीला वाटतं तो काय आता आपला ऐकणार नाही. पण सारंग त्या उलट करतो. थोडंसं पुढं गेल्यानंतर मंदिर लागतं आणि सारंग लगेच मंदिराच्या बाहेर गाडी थांबवतो. आणि हे पाहून तर सावलीला खूप भारी वाटतं. ती लगेच गाडीच्या बाहेर उतरते आणि दोघेही मंदिरात जाऊ लागतात. आतमध्ये गेल्यावर तिथं फुलं विकायला एक म्हातारीबाई बसलेली असते. ती बोलते, बाळांनो हार घ्या की. तेव्हा सारंग बोलतो, द्या आणा. आणि याचे किती झाले? तेव्हा ती म्हातारीबाई बोलते, 25. आणि काय हो, बायकोच्या केसात गजरा माळायचा असतो. तेव्हा सावली बोलते, आजी माझ्या केसामध्ये ऑलरेडी गजरा आहे. तेव्हा आजीबाई बोलते, अगं तू माळला असशील ना. नवऱ्याने माळल्यावर कसं प्रेम वाढतं बघ. आणि इथल्या देवाच्या फार कथा आहेत. सुखी संसारासाठी हे मंदिर फार प्रसिद्ध आहे बघ. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून नवदाम्पत्य कायम येत असतात बघ इथे. आणि हे सगळं ऐकून तर सारंगला काय करावं काहीच कळत नसतं. तेव्हा म्हातारी आजी बोलते, पोरा अरे जास्त विचार करू नकोस. माझ्या म्हातारीची इच्छा आहे म्हणून तरी गजरा माळ. अरे घे रे पोरा, जास्त विचार करू नकोस. तेव्हा सारंग त्यांच्याकडून गजरा घेतो, फक्त त्या म्हातारी आजीची इच्छा राखण्यासाठी. आणि सावलीच्या केसामध्ये माळण्याचा प्रयत्न करू लागतो. पण गजरा कसा माळायचा हे काय त्याला माहीत नसतो. तो बोलतो, सावली अगं हा गजरा कसा माळायचा असतो? तेव्हा सावली बोलते, तो गजरा इकडे आणा. असं म्हणत असते त्या गजऱ्यामध्ये. तेव्हा सावली बोलते, इकडे आणा, तो गजरा माझ्याकडे द्या. असं म्हणत असते, त्याच्या हातातून गजरा घेते आणि त्या गजऱ्याला पिन लावते आणि बोलते, आता ही पिन माझ्या केसात लावा. आणि जेव्हा सारंग तिच्या केसामध्ये गजरा माळत असतो, तिला खूप छान वाटत असतं. तिच्या अंगावरती अक्षरशः शहारा आलेला असतो. आणि आता काय बाबा, सावली मॅडम काय तिच्या केसातून गजरा काढणार नाही. तो दुरून आता हे सगळं लपून छपून बबलू आणि सोहम पाहत असतात. बबलू म्हणत असतो, सोहम अरे जे आपल्याला जमलं नाही ते या म्हाताऱ्या आजीने करून दाखवलं. वा आजीबाई तू ग्रेट आहेस. पण आपल्याला इतक्यावरती शांत बसून चालणार नाही, अजून काहीतरी करावं लागेल. तेव्हा सोहम बोलतो, माझ्याकडे ना अजून एक मस्त आयडिया आहे, चल तर. बबलू बोलतो, कुठे? तेव्हा सोहम बोलतो, अरे चल रे कळेल. असं म्हणत असतो, त्याला मंदिरात घेऊन जातो आणि बोलतो, गुरुजी ऐका ना, आता ना दर्शनासाठी एक नवीन जोडपं येईल, प्लीज तुम्ही त्यांना आरतीचा मान द्या. तेव्हा गुरुजी बोलतो, देईन, पण मला कसं कळेल की ते नवीन जोडपं कोणतं आहे ते? तेव्हा बबलू बोलतो, आम्ही बाहेरच आहोत, आम्ही तुम्हाला इशारा करू ते जोडपं आलं की. असं म्हणतच दोघेही बाहेर जातात आणि मंदिराच्या बाहेर जाऊन लपून बसतात. आणि तेवढ्यातच तिथे सारंग आणि सावली येतात. आणि मग काय, बबलू लगेच गुरुजींना इशारा करतो, हेच ते जोडपं. तेव्हा गुरुजी डोळा मारतात आणि बोलतात, ठीक आहे ठीक आहे. आणि सारंग व सावलीला बोलतात, या या आत या. आणि आज पूजेचा मान तुमचा आहे. आज तुम्हा दोघांच्या हस्ते आरती होणार आहे. आणि हे कोण सारंग इकडे तिकडे बघू लागतो, मागे बघू लागतो. तेव्हा गुरुजी बोलतात, अहो तुम्हाला म्हणतोय, तुमचा आज मान आहे. आणि अशा प्रकारे दोघे आता एकत्र थाल पकडतात आणि आरती करू लागतात. सावली बोलते, विघ्नहर्ता तू सगळ्यांचे दुःख हरतोस अशी तुझी ख्याती आहे. मला माझ्या संसारामध्ये सुख नाही मिळालं तरी देखील चालेल, पण माझ्या सारंग सरांना सुखी ठेव. त्यांना जे हवं आहे ते सगळं मिळू दे. आरती झाल्यावर दोघेही बाहेर येतात आणि त्यांना पुन्हा बबलू आणि सोहम गाठतात. आणि यावेळी बबलू सोहम पुन्हा वेश पालटून आलेले असतात. बबलू बोलतो, आम्ही दोघेंना फोटोग्राफी करतो. आमचे फोटोज ना वर्ल्ड वाईड आहेत आणि आम्हाला फोटोग्राफीचा खूप नाद आहे, छंद आहे. आणि तुमचं कपल ना एक नंबर आहे. आम्ही तुम्हा दोघांचा कपल म्हणून एक फोटो काढू शकतो का? तेव्हा सारंग बोलतो, नाही नाही, आम्हाला जरा घाई आहे, आम्हाला पुढे जायचं आहे. प्लीज प्लीज नाही म्हणू नका, आम्ही खूप लांबून आलोय. अहो काश्मीर ते कन्याकुमारी, लोणावळा ते खंडाळा. आणि असं सगळं बोलून ते सावली आणि सारंगला अखेर फोटो काढायला तयार करतात. पण ते दोघेही खूपच लांब उभारलेले असतात. तेव्हा बबलू बोलतो, तुम्ही दोघे कपल आहात ना, जरा क्लोज या ना, जवळ या. तेव्हा सारंग सावलीच्या जवळ जातो. तेव्हा बबलू पुन्हा बोलतो, खांद्यावरती हात ठेवा ना, त्याशिवाय तुम्ही कपल कसे काय दिसणार? आणि मग काय, सारंग लगेच सावलीच्या खांद्यावरती हात ठेवतो. आणि सारंगने तिच्या खांद्यावरती हात ठेवल्यावर सावली इतकी लाजते ना की काही सांगायलाच नको. तर प्रेक्षकांनो, दोघे काय क्यूट दिसत असतात, खरंच नजरच नको लागायला या जोडीला. तेव्हा बबलू त्या दोघांचा मस्तपैकी फोटो क्लिक करतो आणि बोलतो, मस्त मस्त फोटो क्लिक झालाय. दादा वहिनी चला आपण अजून एक फोटो क्लिक करूया. पण सारंगला मात्र बबलूवरती संशय आलेला असतो. तो लगेच त्याची मिशी उपटून काढतो आणि बोलतो, ही तर डुप्लिकेट मिशी आहे,
आणि तेवढ्यातच बबलू आणि सोहम तिकडून 1 2 का 4 झालेले असतात. सारंग बोलतो, सावली चल जाऊया, असं म्हणतच तो तिला घेतो आणि गाडीत जाऊन बसतो. गाडी आता थोडीशी पुढे आल्यानंतर सारंगला एक मीटिंगचा कॉल येतो आणि ती मीटिंग फार महत्त्वाची असते. सारंग बोलतो, सावली तू एक काम कर, गाडीतच बस, माझी एक महत्त्वाची मीटिंग आली आणि मला ती अटेंड करावीच लागणार. असं म्हणतच तो त्याचा लॅपटॉप घेतो आणि गाडीच्या बॅक साईडला जातो आणि त्याची जी काही मीटिंग आहे ती अटेंड करू लागतो. सावली आपली बिचारी गाडीत बसलेली असते आणि तेवढ्यातच तिची नजर एका बाहेर असलेल्या फुलावरती पडते. तिला ते फूल जाम आवडतं. ती गाडीच्या बाहेर उतरते ते फूल तोडण्यासाठी. सावली ते फूल बघून जाम खुश होते आणि तोडू लागते. पण तिथे साईडला एक टपरी असते आणि तिथे काही टपोरी मुलं चहा पित असतात आणि त्यांची नजर बरोबर सावलीवरती पडते. चहा पित असताना एक गुंड म्हणत असतो, वा चहा काय कडक आहे. तेव्हा दुसरा गुंड बोलतो, अरे चहाचं सोड रे, चहा तर काय कडक असतोच. अरे तिकडे बघ साईडला काय कडक माल आहे. कारण ते फूल जरा उंचावरती असतं आणि सावली टाचा उंच करून ते फूल तोडत असते. त्यामुळे तिची कंबर त्या गुंडांना दिसत असते आणि ती मुलं खूपच आधाशी नजरेने सावलीकडे बघत असतात. तेवढंच त्यातला एक मुलगा बोलतो, हा माल काही कडक नाहीये, नाजूक आहे नाजूक, आत्ताच उमललाय जणू. असं म्हणतच तो मुलगा सावलीच्या जवळ जातो. तिच्या हातातून ते फूल हिसकावून घेतो आणि तिच्या तोंडावरून ते फूल फिरवू लागतो. बबलू आणि सोहम सुद्धा तिथेच असतात. हे सगळं बघत असतात. बबलूला प्रचंड राग येतो. तो उठून सावलीची मदत करायला जाणार तेवढं सोहम त्याला अडवतो आणि बोलतो, बबलू थांब, जाऊ नकोस. अरे आपण केलेल्या प्लॅनपेक्षा जर देवानेच त्यांच्यासाठी प्लॅन केला असेल आणि तोही इतका चांगला तर काय हरकत आहे. आता तू फक्त बघच पुढे काय काय होतं ते. इकडे हा गुंड सावलीच्या हातातून फूल हिसकावून घेतो आणि ते सगळे गुंड गाडीवर बसतात आणि तिकडून निघून जातात. सारंग आता हे सगळं दुरून पाहतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तो सावलीजवळ जातो आणि बोलतो, सावली चल गाडीत बस. कोणीही तुझ्या अंगावरती हात टाकला तर त्याला सहजासहजी जाऊ द्यायचं नाही. तेव्हा सावली बोलते, जाऊ दे ना सर, काय गरज आहे. पण सारंग काही तिचं ऐकत नाही. तो जबरदस्तीने तिला गाडीत बसवतो. त्या गुंडांचा पाठलाग करतो, त्यांचा रस्ता अडवतो आणि त्या गुंडांची धुलाई करतो आणि सावलीची माफीसुद्धा मागायला सांगतो. तेव्हा तो गुंड सावलीची माफी मागतो आणि बोलतो, मला माफ करा ताई, पुन्हा अशी छेड मी कोणाचीच काढणार नाही. तेव्हा सारंग बोलतो, सावली त्या गुंडांना मार. पण सावली काय मारायला तयार नसते. सारंग आता जोरातच ओरडतो, सावली मार, मी मार म्हणतोय ना, मार. तेव्हा सावली त्या गुंडांना मारते. तर असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे.